पाकिस्तानमध्ये गेला. त्याला आज आम्ही बांगलादेश म्हणतो तेव्हा तो पूर्व पाकिस्तान होता. आणि मग बाबासाहेबांचं घटना समितीतील स्थान रद्द झालं आणि मग काँग्रेसला वाटलं बाबासाहेबांनी त्या घटना समितीत काम केल्यानंतर या माणसाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून महात्मा गांधींच्या सूचनेवरून मुंबईला जे बॅरिस्टर जयकर निवडून आले होते त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि त्यांच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती केली आणि ते घटना समितीवर एवढा खडतर प्रवास बाबासाहेबांनी केला आणि संविधान निर्माण केलं. विद्यार्थी मित्रांनो, संविधान निर्माण करणं ही इतकी साधी गोष्ट नाही. बाबासाहेबांनी संविधान समिती उभी नसलो पाहिजे यासाठी कुठून तयारी केली असेल. 1919ला सर्वात प्रथम त्यांच्या मनात आलं होतं की ज्या देशाची संविधान जेव्हा लिहिण्यात जाईल तेव्हा मी या संविधान सभेचा भाग असलो पाहिजे. आणि मग काय केलं नेहरूंनी? अनेक संविधानांचा अभ्यास केला. फ्रान्सचा अभ्यास केला, अमेरिकेचा अभ्यास केला, इंग्लंडचा अभ्यास केला. त्या देशामध्ये शिकायला गेले त्या देशामधलं वातावरण, जनता, शासन, अधिकार या सर्व गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास केला आणि त्यांनी आपल्या देशाला, आपल्या जनतेला, आपल्या भौगोलिक इतिहासाला, आपल्या राजकीय सामाजिक ऐतिहासिक पार्श्वभूमीला कोणत्या गोष्टी साजेशा आहेत त्या आपल्या पत्रिकेकडे त्या आपल्या लोकांना समजेल आणि भविष्यामध्ये त्याचे चांगले फळं आपल्याला चाकायला मिळतील. त्याच गोष्टी, त्याच बाबी आपल्या संविधानामध्ये नमूद करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आणि म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हणण्यात आले. जगाच्या स्तरावर, जागतिक स्तरावर राज्यशास्त्राचे विश्लेषक सांगतात की भारताचं संविधान जगातलं सर्वात मोठं संविधान आहे, जगातलं सर्वात चांगलं संविधान आहे. जगातली विस्तृत सखोल माहिती असणारं संविधान आहे. परंतु एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी खेदाने नमूद करावी लागते की संविधानाचं